नमस्कार. सगळ्यांना वंदन करते. आज आपण आत्मारामाचा हा जो आपला अभ्यास आहे हा आपण पुढे सुरुवात करूया, पुढे सुरू ठेवूया. आत्माराम या ग्रंथामधला 3रं प्रकरण ब्रह्मनिरूपण. या ब्रह्मनिरूपणाचा विचार आपण करत आहोत आणि जवळपास अर्धा विचार, काही विचार आपला करून झाला आहे 12व्या ओवीपर्यंत आणि 13व्या ओवीपासून पुढे आज आपण आपलं चिंतन सुरू करणार आहोत. सुरुवातीला जो विचार करून झाला त्याच्यामध्ये आपण ब्रह्मतत्व याचा बराचसा विचार केला, ध्यान प्रक्रियेचा देखील विचार केला, ध्यान लागणं म्हणजे एक्झॅक्टली काय याचा विचार केला. या संपूर्ण निरूपणामध्ये ब्रह्म समजावून घेणं हे जितकं आवश्यक आहे तितकंच जीव ही संकल्पना समजावून घेणं हे तेवढंच आवश्यक आहे. जीव, आत्मा, अंतरात्मा, जीव, शिव, ईश्वर, ब्रह्म या सगळ्या गोष्टी आपल्याला जोपर्यंत फजी आहेत, याच्यामध्ये जोपर्यंत संदिग्धता आहे, कुठलीही ॲम्बिग्विटी आहे, कुठलेही संशय आहेत, तोपर्यंत हा शास्त्राचा भाग आपल्याला नीट हवा तसा कळू शकत नाही. म्हणून आपण जीव संकल्पना समजावून घेण्याचा प्रयत्न केला आणि त्या जीवाचं जे मूळ रूप आहे ब्रह्म, ते मूळ कसं आहे हे आपण समजावून घेण्याचा आता प्रयत्न करत आहोत. ब्रह्माची बरीच लक्षणं मागच्या सत्रामध्ये सांगून झाली. जे हाले ना डोले, जे सततची असे, सकळांपरीस मोठे किंवा आकाशासबाह्य उरले, अशी ब्रह्माची ही सगळी लक्षणं आपण यांचा विचार केला. ब्रह्म हे जे तत्व आहे ते निर्गुण आणि निराकार असल्यामुळे वर्णन करण्यासाठी आणि केलेलं वर्णन समजावून घेण्यासाठी दोन्हीसाठी कठीण आहे. आपण अनेक वेळेस हा विचार केला आहे की ज्ञानेंद्रियांच्या अतीत आहे, इंद्रिय अगोचर आहे. आपल्याला आत्तापर्यंत जी काही ज्ञानाची सवय आहे, ओळख आहे, ती केवळ इंद्रिय गोचर ज्ञानाची आपल्याला सवय आहे. 5 ज्ञानेंद्रियांनी अथवा 9 प्रमाणांनी जे समजतं ते ज्ञान, अशी आपली समजूत आहे. आणि हे कंडिशनिंग झालेलं एक इंग्लिशमध्ये खूप छान शब्द आहे, लर्न, अनलर्न आणि रिलर्न. म्हणजे आत्तापर्यंत आपण जे काही शिकलो आहोत लर्न, त्याला अनलर्न करायचं. म्हणजे ते जे काही शिकलेले संस्कार आहेत, ज्या पद्धतीचं ज्ञान आहे ते अनलर्न करायचं. म्हणजे ते जणू काही आपण शिकलो नाही असे ते जुने संस्कार पुसून टाकायचे. आणि रिलर्न म्हणजे परत शिकायचं. परत काय शिकायचं तर हे जे आध्यात्मिक तत्त्वज्ञान आहे ते फार मोठी देण आहे आपल्याला. प्रत्येक वेळेस हा अभ्यास करताना मला स्वतःला वैयक्तिक स्तरावर असं वाटतं की आपण खरंच खूप भाग्यवान आहोत की आपण भारत देशामध्ये जन्माला आलो आणि आपण खूप भाग्यवान आहोत की आपण महाराष्ट्रामध्ये जन्माला आलो अथवा महाराष्ट्राशी आपला कुठल्या ना कुठल्या प्रकारे संबंध आहे. आपल्याला मराठी येतं आणि ही जी मराठी संतांची भूमी आहे, समर्थांनी लिहून ठेवलेलं वाङ्मय, ज्ञानेश्वरांनी लिहून ठेवलेलं वाङ्मय, तुकाराम, नामदेव या सगळ्यांचं फार मोठं वाङ्मय, फार मोठा खजिना आपल्या हातात आहे. आपण हे वाचू शकतो, समजावून घेऊ शकतो. आणि असं हे जे समर्थांचं वाङ्मय आहे की संस्कृतमध्ये ज्या गोष्टी अत्यंत क्लिष्ट भाषेमध्ये सांगितलेल्या आहेत, उपनिषदांमध्ये, ब्रह्मसूत्रांमध्ये अथवा भगवद्गीतेमध्ये, त्या फार सोप्या शब्दात समर्थ आपल्याला इथे समजावून सांगतात. ब्रह्मतत्वाचं वर्णन पुढे चालू आहे. 13व्या ओवीचा आपण विचार करू की ज्याच्यामध्ये समर्थ म्हणतात, जे चळे ना ढळे, अग्नीमध्ये न जळे, जे चळत्यामध्ये परी न चळे, उदकी बुडेना. परत थोडीशी कोड्याची भाषा वाटते आपल्याला, पण भगवद्गीतेचा जर अभ्यास आपण केला असेल याच्या आधी आणि भगवद्गीता वाचली असेल तर 2ऱ्या अध्यायामध्ये सांख्ययोगामध्ये प्रसिद्ध श्लोक आहे की अच्छेद्योयम अधायोयम अक्लेद्यो अशोष्य एवच. की ज्याला छेद करता येत नाही, ज्याला जाळता येत नाही, ज्याला बुडवता येत नाही, ज्याला ओलं करता येत नाही आणि ज्याला सुकवताही येत नाही, असं हे जे आहे हे ब्रह्मतत्व आहे. आणि हा जो अच्छेद्योयम अधायोयम हा जो भगवद्गीतेमधला श्लोक आहे तोच सोप्या भाषेमध्ये आपल्याला समर्थ इथे आत्मारामामध्ये सांगतात की जे चळे ना ढळे, की हे चळत नाही. चळणं म्हणजे हलणं, चलायमान होणं, एका जागेहून दुसऱ्या जागी हलणं, चळणं, चलायमान होणं. आणि ढळणं म्हणजे एखाद्या स्तरावर आहे तिथून खाली येणं, त्या स्तराहून खाली येणं. आपण म्हणतो तो त्याच्या स्थानाहून ढळला म्हणजे खाली आला, त्याची अधोगती झाली. तर हे जे ब्रह्मतत्व आहे हे एका जागेहून दुसऱ्या जागी जात नाही, चलायमान होत नाही.
ते ढळत नाही, अग्नीमध्ये न जळे. अग्नीमध्ये हे ब्रह्मतत्व जळत नाही. अग्नीमध्ये आपण वस्तू टाकली, एखादी कपडे टाकले, पेन टाकला, पेन्सिल टाकली तर ती जळून जाते. परंतु ब्रह्मतत्व मात्र या अग्नीमध्ये जळत नाही. जे चळत्यामध्ये परी न चळे. चळत्यामध्ये म्हणजे आपल्याला माहिती असलेल्या नामरूपात्मक सगळ्या वस्तू, सगळ्या गोष्टी, सगळे व्यक्ती, वस्तू या हलतात, हलू शकतात. आता तुम्ही म्हणाल की हिमालय पर्वत कुठे हलतो? हिमालय पर्वत तसाच आहे. असं हे हिमालय पर्वत आपल्याला दिसेल अशा पद्धतीने हलत नाही, पण आपण वर्षानुवर्षांचा इतिहास बघितला तर सगळे डोंगर, फार मोठे मोठे पर्वत यांचे देखील आकार बदललेले आहेत, यांची स्थानं बदललेली आहेत. फार मोठ्या मोठ्या आईस ग्लेशियर्स आहेत की आज ग्लोबल वॉर्मिंगमुळे त्या आईस ग्लेशियर्स देखील ज्या खूप एका जागी स्थिर होत्या त्या देखील आता वितळत आहेत. त्यामुळे निसर्गाच्या नियमानुसार चर प्राणी अथवा अचर वस्तू हे सगळेजण हालतात किंवा त्यांची हालण्याची क्षमता असते. परंतु ब्रह्मतत्व जे आहे या सगळ्या चलायमान वस्तूंच्यामध्ये ब्रह्मतत्व स्वतः व्याप्त आहे, परंतु ते स्वतः चलायमान होत नाही, ते स्वतः चळत नाही, ते स्वतः हलत नाही असं इथे समर्थ म्हणतात. आणि पुढे म्हणतात की उदकी बुडेना. पाण्यामध्ये हे ब्रह्मतत्व बुडून जात नाही. पाण्यामध्ये वस्तू बुडतील परंतु ब्रह्मतत्व बुडत नाही. असं हे जे निर्गुण निराकार थोडंसं कोड्यात टाकणारं आपलंच स्वरूप आहे आणि आपलंच स्वरूप आपण समजावून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. सुरुवातीला या सगळ्या गोष्टी आपल्याला थोड्याशा श्रद्धेने स्वीकाराव्या लागतात, कारण की आपलं ह्या फक्त एका जन्मातलं 50-70 वर्षांचं नाही तर अनंत जन्मांचे हे संस्कार आहेत. अनंत जन्मांचं हे आपलं कंडिशनिंग झालेलं आहे की मी देह आहे, मी नामरूपात्मक देह आहे, मला जन्म आहे, मला मृत्यू आहे. हे आपलं अनंत जन्मांचं कंडिशनिंग आहे आणि ते अनंत जन्मांचं कंडिशनिंग काढून टाकून ते पुसून आता नवीन स्वतःचीही ओळख करून घ्यायला वेळ लागतो. त्याच्यासाठी साधना करावी लागते, त्याच्यासाठी श्रवण करावं लागतं. हे जे आपलं स्वरूप आहे हे सुरुवातीला आपण बघा, आणि हे असं इथे बसलेल्या आणि विवेचन करणाऱ्या कुणाचं हे वैयक्तिक मत नाही, हे वाळवेकरांचं वैयक्तिक मत नाही, हे कुठल्याही एका व्यक्तीचं वैयक्तिक मत नाही की ब्रह्मतत्व असं आहे. हे वर्षानुवर्षे आपल्या उपनिषदांच्यामध्ये, गीतेमध्ये शंकराचार्यांनी सांगून ठेवलेलं आहे की नमे बुद्धी अहंकार चित्ता निनाहम. मी बुद्धी नाही, मी मन नाही, मी चित्त नाही, अहंकार नाही, देह नाही, सप्तधातू नाही, मग मी कोण आहे तर चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. हे जे चित आनंद रूप, सत चित आनंद रूप ब्रह्मतत्व आहे ते मी आहे असं शंकराचार्य म्हणतात. असे आपले सगळे जीवनमुक्त म्हणतात. त्यांच्या शब्दांवरती आपण श्रद्धा ठेवून केवळ सुरुवातीला हे श्रद्धेने स्वीकारलं तर फार मोठं आपलं काम होणार आहे, फार मोठी आपल्याला त्याची मदत होणार आहे. कशी मदत होणार आहे की हा थोडा थोडा हळूहळू दैनंदिन जीवनात विचार करायला आपण शिकू शकतो. इथे काय म्हणलं आहे की अग्नीमध्ये न जळे. वस्तू अग्नीमध्ये जळू शकते परंतु ब्रह्मतत्व अग्नीमध्ये जळत नाही. मग ब्रह्मतत्व अग्नीमध्ये जळत नाही आणि मी ब्रह्म आहे असं जर खरंच असेल तर कधी चुकून, आता असं आहे की पूर्वीच्या काळी स्त्रिया सती जात होत्या, राजपूत स्त्रिया जोहार करत होत्या, काही त्यांच्यावरती विटंबनेचा प्रसंग आला तर. आज आपण ज्या युगामध्ये राहतो तर अशा प्रकारचा कुठलाही घोर विटंबनेचा प्रसंग, सती जाणे वगैरे ह्या अशा विकृत रूढी आपल्या समाजामध्ये राहिलेल्या नाहीत, त्या आपल्या वाट्याला येत नाहीत. मग जाळपोळ हा जो प्रकार आहे हा आपल्या वाट्याला कधी येतो? आपण ज्या प्रकारच्या मध्यमवर्गीय साध्या सिंपल घरांमध्ये, कुटुंबांमध्ये आपण राहतो, स्वयंपाक करताना कधीतरी चुकून काहीतरी गरम उकळतं तेल उडालं, अंगावरती छोटंसं पडलं, पोळी करताना गरम तव्याला हात लागला, बोट भाजलं, किंवा याच्यापेक्षा कमी जास्त प्रमाणात इंटेन्सिटीमध्ये स्वयंपाक करताना किंवा इतर कुठल्या घटनेमध्ये थोडंफार आपल्याला पोळू शकतं. बऱ्याचदा असं होतं की आपण नवीन ठिकाणी राहायला जातो. नवीन ठिकाणी राहायला गेलो तर तिथे आपल्याला हवी तशी राहण्याची सोय नसते. विशेषतः तीर्थक्षेत्री गेलो तर आपल्याला विशिष्ट एका तापमानाचं पाणी लागतं, त्या तापमानाचं पाणी मिळत नाही. त्याच्यापेक्षा अधिक जास्त अगदी उकळतं पाणी आहे किंवा अगदी थंड पाणी आहे, अशा पद्धतीने त्या पाण्याने आंघोळ करण्याची वेळ येते. आपल्याला सवय नाही अशा ठिकाणी झोपण्याची वेळ येते. तिथे रात्री येऊन ते मच्छर काटतात आपल्याला. आणि अशा प्रकारे थोडं जरी आपण जेव्हा कम्फर्ट झोनच्या बाहेर जातो, थोडंही कम्फर्ट झोनच्या बाहेर गेलं की लगेच आपण अस्वस्थ होतो, बेचैन होतो आणि कुरकुर सुरू करतो.
ही जी कुरकुर आहे, बुणबुण आहे आपली, ही आपण प्रत्येक वेळेस बोलून दाखवू असं नाही. परंतु मनातल्या मनामध्ये काय ही जागा, ह्या लोकांना एवढी साधी जागा स्वच्छ ठेवता येत नाही का? इथे गुड नाईट लावता येत नाही का त्यांना? त्यांना कळत नाही का इथे पाहुणे आले आहेत? मग इथे किती डास आहेत बघा, आम्हाला किती मच्छर चावत आहेत. आणि हे कसलं पाणी, थंडगार पाणी, डिसेंबर महिना आहे, डिसेंबर महिना, त्यांना कळत नाही का की आलेल्या पाहुण्यांना तापलेलं पाणी द्यावं. अशा प्रकारचं आपल्या मनामध्ये सगळी विचारांची चक्र सुरू होतात. मग चुकून जर कधी आपल्याला आपल्या कम्फर्ट झोनच्या बाहेर जावं लागलं, रस्त्याने चालताना कधी दगडाची ठेच लागली, चुकून आपण बाहेर जाताना छत्री विसरलो आणि पावसामध्ये भिजायची वेळ आली, तर आपण जे अस्वस्थ होतो, बेचैन होतो, त्या क्षणी जर हा विचार मनात आला की ज्याला पोळलं तो देह आहे, ज्याला थंडगार वाटलं तो देह आहे, ज्याला मच्छर चावले तो देह आहे, ज्याला दगडाची ठेच लागली आणि रक्त आलं तो देह आहे, आणि मी देह नाही, मी ब्रह्म आहे, ज्याला कधीही कोणीही जाळू शकत नाही, कधीही कोणी पोळू शकत नाही, कधीही कोणी ओलं करू शकत नाही आणि कधीही कोणी सुकवू शकत नाही. अत्यंत पूर्णपणे अलिप्त ते ब्रह्म, ते मी आहे, असा एक क्षणभर जरी त्या क्षणी विचार मनामध्ये आला, तर जी अस्वस्थता, जी बेचैनी, जी चडफड, रागराग, नावं ठेवणं हे आपलं सुरू असतं इतर लोकांना, ते हळूहळू क्रमाक्रमाने कमी होईल. आणि मग अत्यंत शांती, तृप्ती, समाधान हे जे आपले परमार्थाचे परवलीचे शब्द आहेत, ते परमार्थाचे परवलीचे शब्द आपल्याला प्रत्यक्ष जीवनात अनुभवता येतात. प्रत्यक्ष जीवनात अनुभवण्यासाठी असं आहे की हा कुठलाही जादूने होणारा चमत्कार नाही, जादूने होणारा साक्षात्कार नाही. प्रत्यक्ष आपण ध्यान करतो, ध्यान करताना तो क्षणिक अनुभव येतो, हे सगळं जरी खरं असलं तरी 23-23.5 तास तो जो विचार आहे की मी देह नाही आणि मी ब्रह्म आहे, हा विचार आपल्याला थोड्या थोड्या प्रमाणात पकडून ठेवावा लागतो. त्याला म्हणतात निदिध्यासन. सुरुवातीला आहे श्रवण, की श्रवणामध्ये आपण ब्रह्मतत्वाचं स्वरूप समजावून घेतो. मनन म्हणजे त्याच्यावरती आपण साधक बाधक विचार करतो की खरंच यांनी सांगितले की हे जळत नाही, पण खरंच असं असू शकतं का? खरंच यांनी सांगितले ब्रह्म बुडत नाही, पण असं असू शकतं का? मग ज्या काही शंका संशय मनामध्ये येतील त्यांचं निराकरण करणं, या सगळ्या प्रक्रियेला म्हणतात मनन. श्रवण झालं, मनन झालं. आता श्रवण केल्यावरती मला ते व्यवस्थित कळलेलं आहे, मनन केल्यावरती मला ते व्यवस्थित पटलेलं आहे. कळलं आहे मी ब्रह्म आहे, पटलं आहे मी ब्रह्म आहे. कळलं आणि पटलं, पण अजून अनुभव आला नाही. मग अनुभव येईपर्यंत जे साधन करावं लागतं त्याला म्हणतात निदिध्यासन, की आता मला कळलेलं आहे मी ब्रह्म आहे, मी देह नाही, परंतु त्याची अनुभूती येईपर्यंत तो विचार मनामध्ये अखंड जागृत ठेवावा लागतो, कुठल्या ना कुठल्या स्वरूपाने. शक्य असेल तर असा विचार जागृत ठेवावा, शक्य नसेल तर त्यावेळेस नामस्मरण करावं. जेव्हा डास चावतात आणि जेव्हा गरम पाण्याचा चटका लागतो, तेव्हा जर हा विचार करणं शक्य नसेल की मी देह नाही, मी ब्रह्म आहे, तर किमान नामस्मरण करावं. तेवढ्या वेळापुरतं आपल्या देहापासून थोडंसं आपण डिस्कनेक्ट होतो, थोडंसं ते देह तादात्म्य कमी होतं आणि मग देहाला होणारे त्रास म्हणजे मला होणारे त्रास असं वाटत नाही आणि आपल्याला त्यामुळे जे दुःख, बेचैनी, अस्वस्थता येते ती कमी होते. आणि म्हणून हा विचार महत्त्वाचा आहे. समर्थ म्हणतात की जे चळत्यामध्ये परी न चळे. वस्तू हलते, आता हा जो फोन आहे हा फोन हलतो, पण या फोनच्या आतलं ब्रह्मतत्व अजिबात हलत नाही. का बरं हलत नाही? कारण की हलण्यासाठी त्या ब्रह्मतत्वाला दुसरी जागाच नाही उपलब्ध. हा फोन इथून इथे हलतो आणि का बरं हलू शकतो? कारण की जेव्हा हा फोन इथे आहे तेव्हा तो फोन इथे नाही, आणि इथे नाही म्हणून तो इकडून इकडे जाऊ शकतो. परंतु ब्रह्मतत्व जे आहे आपण अनेक वेळेस बघितलं की सर्वत्र सदा समान आहे. त्याला इकडून तिकडे जाण्यासाठी जागाच नाही, कारण की जिथे जायचं तिथे ते ऑलरेडी उपलब्ध आहे. म्हणून ते ब्रह्मतत्व कधीही चलायमान होत नाही आणि कधीही चलायमान होत नाही असं अत्यंत स्थिर जे तत्व आहे ते मी आहे. त्याच्यामुळे मला स्वतःला आनंद मिळण्यासाठी दुसरीकडे कुठे जाण्याची आवश्यकता नाही. आपली एक सगळ्यांची एक फार धारणा असते, असं का आपला विचार असतो की मी आत्ता ज्या देशामध्ये, काळामध्ये आणि परिस्थितीमध्ये आहे त्यातला एक काहीतरी फॅक्टर बदलला की त्याच्यानंतर मी सुखी होईल. आज मी या हैदराबादच्या घरी राहते, माझं माहेर आहे औरंगाबाद. मला असं वाटतं की मी हैदराबादला फार त्रास आहे, औरंगाबादला माझ्या माहेरी गेले की नंतर मला बरं वाटेल.
मग आज सध्या आमच्याकडे खूप धावपळ चालू आहे, कोरोनाचे दिवस आहेत. एकदाचा हा कोरोना संपला, ही सगळी पॅन्डेमिक संपला, ही साथ संपली, ते रोज मास्क लावून जाणं संपलं. म्हणजे आत्ताचा हा काळ, ही फेज निघून गेली की त्याच्यानंतर मला आनंद होईल. ही जागा बदलली की नंतर आनंद होईल, हा काळ बदलला की नंतर आनंद होईल, आणि ही परिस्थिती बदलली की नंतर आनंद होईल. असं कशाच्या तरी नंतर आनंद होईल असा जोपर्यंत आपण विचार करतो तोपर्यंत आपल्याला अध्यात्मशास्त्राचं खरं स्वरूप समजलेलंच नाही. अध्यात्मशास्त्रामध्ये आपल्या आज आत्ता इथे जसं आहो तसं त्या परिस्थितीमध्ये परिस्थिती निरपेक्ष आनंद उपभोगता यावा. आणि आनंद उपभोगता कसा यावा की मी आनंद रूपच आहे, मला वेगळा आनंद उपभोगण्याची गरज नाही. सच्चित आनंद, अखंड आनंद हे माझं स्वरूपच आहे अशी अनुभूती आपल्याला येते. आणि त्या अनुभूतीमधून जेव्हा आपण सगळा व्यवहार करतो तेव्हा देशकाल परिस्थिती तीच राहते, परंतु त्याच्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदलतो. आणि मग तुकाराम महाराज म्हणतात तसं आनंदाचे डोही आनंद तरंग अशी परिस्थिती होते केव्हा मी ब्रह्म आहे असा अनुभव आला की त्याच्यानंतर उरलेलं जे जीवनमुक्ताचं जीवन आहे, आपण गीतेमध्ये बघितलं होतं, अमानित्वम अदंभित्वम, सगळी त्याची लक्षणं बघितली होती. हे अत्यंत आनंदमय, तृप्त, शांत, समाधानी असं जीवन आहे. आणि ते जीवन आपल्याला जगता यावं म्हणून आपण हा सगळा प्रयत्न करीत आहोत. समर्थ पुढे म्हणतात की जयास कोणीच नेईना, चोरू जाता चोरवेना, कल्पांत झाला तरी वेचेना अणुमात्र. हे जे ब्रह्मतत्व आहे त्याला कोणीच नेत नाही. कुठे नेत नाही? कुठेच नेत नाही. चोरू जाता चोरवेना, याला मी आता चोरून घेऊन जाते म्हणलं. कृष्णाला म्हणायच्या गोपी की अरे हा कृष्ण दुसऱ्या कुठल्या गोपीकडे असेल की आपल्याला जेलसी होते, मग कृष्णाला आम्ही आता चोरून आमच्याकडे घेऊन येतो. सगुण साकार जे तत्वाचं रूप आहे त्या सगुण साकाराला एक वेळेस आपण चोरतो असा भ्रम तरी होऊ शकतो. खरं तर त्यालाही चोरणं शक्य नाही, पण निदान भ्रमापुरतं, आभासापुरतं आपण असं म्हणू शकतो की सगुण साकार रूपाला, देवाला आम्ही चोरलं, आमच्या प्रेमाने आमच्या कैदेमध्ये बंद करून ठेवलं, असं सगुणामध्ये हे सगळं चालतं. परंतु जे निर्गुण तत्व आहे ते चोरू जाता चोरवेना, त्याला चोरणं शक्य नाही. कल्पांत झाला तरी वेचेना अणुमात्र. वेचेना म्हणजे झिजणं, कमी होणं, नष्ट होणं. की कल्पांत जरी झाला, या संपूर्ण सृष्टीचा लय जरी झाला, तरी हे स्वतः ब्रह्मतत्व मात्र अणुमात्र वेचेना, तिळभर अणुमात्रसुद्धा कमी होत नाही, झिजत नाही. ते जेवढं आज जसं आहे तसंच्या तसंच ते सृष्टीच्या पूर्वीही आहे, सृष्टी असतानाही आहे, आणि कल्पांत म्हणजे सृष्टीचा लय झाला तरी ते जसंच्या तसंच आहे. सोन्याचे दागिने असतात आपल्याकडे, डायमंड नेकलेस घरी आहे माझ्या, खरं नाही आहे असं मी उदाहरणापुरतं घेऊया आपण, की डायमंड नेकलेस माझ्या घरी आहे आणि फार आपल्याला त्याचा अभिमान वाटतो की अहो माझ्या मुलाची मुंज होती तेव्हा मी एक नवीन डायमंड नेकलेस घेतला. सगळ्यांना दाखवतो आपण. मग सगळ्यांना दाखवल्याचा परिणाम काय होतो की एक दिवस कोणाचं तरी लक्ष असतं आणि घरातलं डायमंड नेकलेस चोरीला जातं. डायमंड नेकलेस घेतलं घरात म्हणून आधी खूप आनंद, मग ते चोरीला गेलं म्हणून खूप जास्त दुःख. मग खरंच जर अशी परिस्थिती आली की डायमंड नेकलेस चोरीला गेलं तर व्यवहाराच्या नियमानुसार ती चोरी कोणी केली याचा शोध घ्यावा. आपल्या घरी कोण कोण लोक आले होते त्यांची यादी बनवावी. मग त्यांच्यात कोणावरती आपल्याला संशय आहे त्यांचं नाव जाऊन पोलिसात द्यावं, पोलिसामध्ये कंप्लेंट करावी, त्याचा फॉलोअप करावा. जर तो चोर सापडला तर त्याला शिक्षा करावी, त्याच्याकडून नुकसान भरपाई करून घ्यावी. व्यवहारामध्ये हे सगळं करावं. परंतु हे सगळं करताना आतमध्ये जर निश्चय असेल की डायमंड नेकलेस चोरीला गेलं, परंतु डायमंड नेकलेसच्या आतलं ब्रह्मतत्व चोरीला जाणं शक्य नाही. ज्या व्यक्तीचं डायमंड नेकलेस होतं ती व्यक्ती देखील ब्रह्मरूप आहे, ते डायमंड नेकलेस देखील ब्रह्मरूप आहे. इथे चोरी आणि चोरणं आणि परत मिळणं, सापडणं हा कुठलाही व्यवहार या एकमेवाद्वितीय ब्रह्मामध्ये होत नाही. आणि असं ते अत्यंत निश्चळ, शांत, निवांत ब्रह्मतत्व म्हणजे मी आहे वास्तवतः. परंतु जीवरूपाने, देहरूपाने सगळा जो काय व्यवहार करायचा तो करायचा बाहेरून, आणि आतमध्ये अत्यंत शांत, अत्यंत निवांत. की चोरीची जी काय आहे ती छानबीन करायची, परंतु आतमध्ये निवांत आहे, शांत आपलं सगळं चालू आहे. कारण की चोरीचा व्यवहारच माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी होत नाही. जो काही चोरीचा व्यवहार झालेला आहे तो या माईक जगामध्ये माईक देहाचा दुसऱ्या एका माईक देहाने ते नेकलेस चोरून नेलं,
तो चोरण्याचा व्यवहार देखील मिथ्या आहे, असा सगळा जर आपला दृढ निश्चय झालेला असेल तर व्यवहारातल्या कुठल्याही गोष्टीचा आपल्याला त्रास होत नाही आणि कुठल्याही प्रकारे स्वतःला त्रास न करून घेता आपण अत्यंत चोखपणे सगळा व्यवहार करू शकतो. आणि सगळा व्यवहार अशा प्रकारे चोखपणे, उत्कृष्टपणे, व्यवस्थित, स्वतःला त्रास न करता करून घेता यावा म्हणून या सगळ्या तत्त्वज्ञानाचा अभ्यास आहे, याचा आपण विचार करत आहोत. पुढे समर्थ म्हणतात 15व्या ओवीमध्ये की जे ज्ञानचक्षी लक्षिले नव जाये, तेथे आकार भस्मोनी जाये, सांगितले ते साकार होये, म्हणोनी सांगणे न घडे. छान ओवी आहे की हे जे ब्रह्मतत्व आहे ते ज्ञानचक्षी लक्षिले नव जाये. लक्ष आपल्याला माहिती आहे की मराठीमध्ये शब्द आहे. माझं लक्ष आहे काय की मला 2 वर्षामध्ये मला 1 कोटी रुपये कमवायचे, हे माझं लक्ष आहे, ध्येय आहे, गोल आहे, समोर ठेवलेले काहीतरी एक माझ्या ध्येय आहे ते. तर लक्ष करणे, एखाद्या वस्तूला लक्ष करणे, त्या लक्ष करण्यासाठी व्यवहारामध्ये चक्षू लागतात म्हणजे डोळे लागतात. मी जेव्हा म्हणते की हा फोन माझा अगदी साधा आहे, हो, तो आयफोन मिळवणं पुढच्या वर्षभरात हे माझं ध्येय आहे, तर आयफोन मी डोळ्यांनी बघू शकते, साध्या स्थूल दृष्टीने बघू शकते, म्हणून मी आयफोनला माझं ध्येय करू शकते. या चक्षूंनी आयफोन हे माझं लक्ष मी स्थूल दृष्टीने करू शकते. आता ब्रह्मतत्व जे आहे ते स्थूल दृष्टीने तर सोडाच, परंतु ज्ञानदृष्टीने देखील त्याचं लक्ष करता येत नाही, ते ध्येय म्हणून मानता येत नाही. एक आहे स्थूलदृष्टी ज्याच्याने आपण बघतो आणि एक आहे ज्ञानदृष्टी म्हणजे जीवनमुक्तांची जी दृष्टी आहे, जीवनमुक्तांची जी बघण्याची सगळीकडे दृष्टी आहे, त्याच्याने देखील या ब्रह्मतत्वाला लक्ष करता येत नाही, ध्येय करता येत नाही, गोल करता येत नाही. का करता येत नाही? व्हाय इट कॅनॉट बी अ गोल? कारण की ते ब्रह्मतत्वामध्ये लक्ष करण्यासाठी दुसरं म्हणून असं काही नाहीच. एकमेवा द्वितीय आहे, त्याला कुठलंही इंद्रिय नाही, ते इंद्रियांनी पाहता येत नाही, इंद्रियांनी जाणता येत नाही, ऐकता येत नाही. आपण अनेक वेळेस हा विचार बघितलेला आहे. त्यामुळे ज्ञानदृष्टीने देखील ज्ञानदृष्टी ज्याची आहे तो जोपर्यंत त्या तत्वापासून वेगळा आहे, विभिन्न आहे, तोपर्यंत तो मायेच्याच प्रांतामध्ये आहे. आपण बघितलं होतं की ध्याता जेव्हा ध्येयाशी एकरूप होतो, ज्ञाता जेव्हा ज्ञेयाशी एकरूप होतो, एकरूप झाल्याच्या नंतर मी ब्रह्म आहे हा अनुभव देखील जेव्हा गळून पडतो आणि केवळ स्वरूप जिथे शिल्लक राहतं, जाणीव नेणीव दोन्हीही जिथे गळून पडतात, असं ते जे केवळ स्वरूप, ते ब्रह्मतत्व, कैवल्य हे माझं मूळ स्वरूप आहे, त्याला साध्या दृष्टीने अथवा ज्ञानचक्षूंनी लक्ष करता येत नाही. असं समर्थ म्हणतात की तेथे आकार भस्मोनी जाये. चक्षूंनी आपण काय बघू शकतो की ज्याला काहीतरी आकार आहे ते आपण चक्षूंनी बघू शकतो, परंतु स्वरूपाच्या ठिकाणी कुठलाही आकार नाही, अवयव नाही, रूप नाही. सांगितले ते साकार होये, म्हणून सांगणे न घडे. जेव्हा आपण त्या तत्वाच्या संबंधी बोलायला सुरुवात करतो, ज्या क्षणी मी ब्रह्म हा शब्द उच्चारला त्या क्षणी आपण मायेच्या प्रांतामध्ये आलो. कारण की ब्रह्म म्हणजे कुठल्याही वस्तूबद्दल बोलताना त्याचं काहीतरी आकार, त्याचं काहीतरी रूप, त्याचं काहीतरी वर्णन आपल्याला करावं लागतं. त्यामुळे म्हणूनच जे समर्थांनी दासबोधाच्या शेवटी दिलेलं आहे की दासबोधामध्ये लिहिलेलं आहे की सगुणाचेनी आधारे निर्गुण पाविजे निर्धारे. हे जे निर्गुण तत्व आहे हे सगुणामध्ये आलं, साकार झालं. त्या साकाराची आपण पूजा करू शकतो, उपासना करू शकतो, चरित्र वाचू शकतो, त्याचं नामस्मरण करू शकतो. या सगळ्या सगुणाचा, साकाराचा आधार घेऊन मगच आपण त्या निर्गुणापर्यंत पोहोचू शकतो. की बोलण्याचा प्रांत आला की ते साकार झालं आणि साकार गळून पडलं की मग निर्गुणाचा प्रांत येतो. तिथे साकारही गळून पडतं, तिथे शब्दही गळून पडतात, तिथे सगळे भेद मावळतात, सगळ्या त्रिपुटी मावळतात. असं हे जे आहे असं ते आपलं अंतिम स्वरूप आहे. आणि पुढे 16व्या ओवीमध्ये समर्थ म्हणतात की ऐसे जरी न बोलावे तरी म्या काय करावे, न बोलता कळावे तुझं कैसे. आता हे जे काय आपले सगळे जंत्री चालू आहे की चळत नाही, ढळत नाही, ओलं होत नाही, हलत नाही, डोलत नाही, आकाशापेक्षा व्यापक आहे, इत्यादी इत्यादी. आता एवढं सगळं वर्णन करून झाल्यावरती तुम्ही शेवटी म्हणता की त्याच्याबद्दल काही बोलताच येत नाही. आणि समर्थ म्हणतात की या ब्रह्मतत्वाबद्दल बोलता येत नाही हे अगदी खरं आहे. ऐसे जरी न बोलावे तरी म्या काय करावे. मग आता अशा प्रकारे बोलू नको तर मी अजून कशा प्रकारे बोलू. न बोलता कळावे तुझं कैसे. सपोज मी ठरवलं की ब्रह्मतत्वाच्या बाबतीत काहीच बोलता येत नाही आणि म्हणून जर मी गप्प बसलो,
समर्थ श्रीगुरूंच्या भूमिकेतून म्हणतायत की जर मी गप्प बसलो तर मग न बोलता कळावे तुझं कैसे, हे सगळं जे तत्त्वज्ञान आहे ते तुला कसं कळेल, ते तुझ्यापर्यंत कसं पोहोचेल. मग सद्गुरू श्रीगुरू अत्यंत उदार अंतःकरणाने आपल्या शिष्याला केवळ त्याच्या कल्याणासाठी, ही फार महत्त्वाची गोष्ट आहे की कुठलेही जे अधिकृत ऑथेंटिक सद्गुरू असतात त्यांना आपल्या शिष्याकडून त्याचं कल्याण व्हावं याच्याशिवाय दुसरी कुठलीही अपेक्षा नसते. त्या शिष्याने माझा उदो करावा, त्यांनी माझं मार्केटिंग करावं, त्यांनी मला खूप गुरुदक्षिणा द्यावी, त्यांनी येऊन रोज माझे हातपाय पकडावेत, असे कुठलेही सद्गुरूंना शिष्याकडून कुठल्याही लौकिक लाभाची अपेक्षा नसते. किंवा जर कोणाला लौकिक लाभाची अपेक्षा असेल तर मग ते सद्गुरू नाही. अगदी हे साधं समीकरण आहे. त्यामुळे लौकिक लाभाची अपेक्षा नाही, पण सद्गुरूंना काय तळमळ आहे की तेणे आम्ही सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठलमुखी. केवळ तुझं कल्याण व्हावं म्हणून तू नामस्मरण कर, एवढीच मला तुझ्याकडून अपेक्षा आहे की तू स्वतःचं कल्याण करून घे. आणि जो निरपेक्ष आत्यंतिक शाश्वत आनंद मी दिवसरात्र उपभोगतो तो तुला देखील उपभोगायला मिळावा म्हणून त्या तळमळीने सद्गुरू आपल्याला मदत करतात. त्या तळमळीने इथे समर्थ हा सगळा ग्रंथ आपल्याला सांगत आहेत की न बोलता कळावे तुझं कैसे, की म्हणून कुठल्या तरी शब्दामध्ये त्याला शब्दाच्या प्रांतात आणून हे वर्णन करणं चालू आहे, हा मी प्रयत्न करतो आहे असं समर्थ म्हणतात. आणि पुढे म्हणतात 17व्या ओवीमध्ये की अरे बोलणे तितुके व्यर्थ जाते, परी बोलता बोलता अनुभवा येते, अनुभव सोडिता ते आपणची होईजे. की हे जे ब्रह्मतत्व आहे खूप छान ओवी आहे की बोलणे तितुके व्यर्थ जाते, की जे काही मी तुला सांगतो आहे ग्रंथाच्या माध्यमातून, जो काही हा आपण इथे व्यवहार करतो आहोत निरूपणाच्या चिंतनाच्या माध्यमातून, बोलणे तितुके व्यर्थ जाते. हे सगळं बोलणं कसं आहे समर्थांच्या दृष्टीने व्यर्थ. व्यर्थ का बरं म्हणलेलं आहे की अल्टिमेटली हे माईक आहे. हे बोलणं आणि हा आपलं चिंतन आणि हे वर्ग आणि हे प्रवचन म्हणजे सर्वस्व नाही. हे चिंतन मांडणं म्हणजे देखील सर्वस्व नाही, चिंतन ऐकणं म्हणजे देखील सर्वस्व नाही. हे केवळ एक साधना पद्धती आहे, सिस्टीम आहे, प्रणाली आहे. आपल्याला प्रत्यक्ष आपल्या स्वरूपापर्यंत घेऊन जाण्यासाठी शास्त्रांनी उपलब्ध केलेली ही एक प्रणाली, हे ग्रंथ आणि त्याच्यावरचं विवेचन. की समर्थ म्हणतात की बोलणे तितुके व्यर्थ जाते, परी बोलता बोलता अनुभवा येते. पण आपण जर हे अखंड अशा प्रकारे शास्त्रचिंतन करत राहिलो, शास्त्राच्या संदर्भात चर्चा केली, तेच बोललं, तत्कथनम तत्श्रवणम असं शास्त्रामध्ये म्हणलं की त्याच्याबद्दलच बोला, त्याच्याबद्दलच ऐका, तर असं जर केलं तर अनुभव सोडिता ते आपणची होईजे, की परी बोलता बोलता अनुभवा येते. आमच्या सद्गुरूंनी डॉक्टर काकांनी एक 3 छान इंग्लिशमधले शब्द वापरले आहेत सगळे ह्याच्यासाठी खूप, की फील, की परमार्थशास्त्राचा आपण जेव्हा सुरुवातीला अभ्यास करतो, सुरुवातीला तर आपल्याला माहितीच नसतं की इतक्या वर्षांचं आपलं कंडिशनिंग आहे आणि आपण सगळे समान बोटमधले आहोत. सगळ्यांचे आपली एक पूर्वपीठिका, पूर्वायुष्य अशाच प्रकारचं गेलेलं आहे की आपल्याला अजिबात कधीही कोणीही सांगितलं नाही की तू देह नाही आणि तू ब्रह्म आहे. इतकी वर्ष आपण मी देह आहे असंच आपलं कंडिशनिंग संस्कार झालेले आहेत. त्याच धारणेतून आपण हा सगळा एवढा मोठा प्रपंच उभा केला. मग एक अशी कधीतरी वेळ येते, आपली सगळ्यांची आलेली आहे, की किमान हे शब्द आपल्या कानावर पडले की मी देह नाही आणि मी ब्रह्म आहे. हे शब्द आपल्या कानावरती पडले. मग सुरुवातीला हे सगळं काय गौडबंगाल आहे, हे गौडबंगाल कळून घेण्यामध्येच काही काळ जातो. हे सगळं जरी कानावरती पडतं, थोडंफार बौद्धिक आपली पातळी असेल तर समजतं देखील, पण पटत नाही आपल्याला. म्हणजे एवढं हे सांगतात खरं आहे बुवा मी देह नाही मी ब्रह्म आहे, पण ते काय मला पटत नाही बुवा अजून. म्हणजे प्रत्यक्ष जेव्हा इथे खरंच जर उकळतं तेल सांडलं तर जो जीव कळवळतो आपला, काहीतरी आपण पुरी बिरी तळतोय आणि इथे जर खरंच उकळतं तेल सांडलं तर तेव्हा जो जीव कळवळतो तेव्हा काही असे मी देह नाही मी ब्रह्म आहे वगैरे असे काही विचार आपल्या मनामध्ये येत नाही. बिकॉज द पेन इज सो रिअल. तो फर्स्ट पर्सन एक्सपिरियन्स आहे आपला. ते जे आपल्याला दुःख होतं तो अत्यंत फर्स्ट पर्सन एक्सपिरियन्स आहे. आणि म्हणून आपण जोपर्यंत हे देह तादात्म्य आहे खूप घट्ट, तोपर्यंत मी देह नाही असा विचार देखील आपण करू शकत नाही. आणि आपले संत म्हणतात की मी देह नाही इथूनच परमार्थाची सुरुवात होते. मी देह नाही या विचारापासूनच परमार्थाची सुरुवात होते. मग हे जे आहे की सुरुवातीला आपण मी देह नाही आणि मी ब्रह्म आहे हे काय भानगड आहे याचा सुरुवातीला आपल्याला फक्त फील येतो. एक सुपरफिशियल उथळ वरवरचं अंडरस्टँडिंग
की ठीक आहे बुवा, काहीतरी एक ब्रह्म आहे हे भानगड आणि ते म्हणजे मी आहे असं शास्त्र म्हणतात, संत म्हणतात, काहीतरी असेल त्याच्यामध्ये तथ्य. सुरुवातीला फील येतो. मग जसं जसं आपण अधिकाधिक श्रवण करू, अधिकाधिक वाचन करू, ते श्रवण, त्याच्यापुढे मनन, त्याच्यापुढे चिंतन, त्याची चर्चा, आणि हे जर वारंवार केलं, हे सगळं करताना जर आपल्याला सद्गुरू लाभले, सद्गुरूंचा आशीर्वाद लाभला, त्यांनी आपल्या साधनेला एक विशिष्ट दिशा दिली, आपल्याला एक विशिष्ट नाममंत्र सांगितला, अभ्यासाची पद्धत सांगितली, आणि त्यांनी सांगितलेल्या विशिष्ट मार्गाने आपण गेलो हा सगळा अभ्यास करत असताना, तर हळूहळू त्या फीलची पुढे इन्साईट म्हणतात. इन्साईट इंग्लिशमधला खूप छान शब्द आहे, की आपल्याला की नुसतंच हे काही बोलाफुलाचं शास्त्र नाही, कोणीतरी स्वतःला वाटलं म्हणून तयार केलेलं असं एक वन फाईन डे रात्रीतून मला काहीतरी साक्षात्कार झाला आणि मी लिहून ठेवलं असे हे ग्रंथ नाहीत. 5000 वर्ष आधी किंवा त्याच्याही आधी आपल्या वेदांची निर्मिती झाली. त्याच्यामधली ही उपनिषदं, त्या उपनिषदांचं सार म्हणजे भगवद्गीता. मग उपनिषदं, ब्रह्मसूत्र, भगवद्गीता, त्याची पुढे फार मोठी एक परंपरा. आदि शंकराचार्यांनी अफाट ग्रंथसंपदा निर्माण केली. विवेकानंदांनी अफाट वाङ्मय लिहिलं. पंचदशी विद्यारण्य स्वामींनी लिहिला. मधुसूदन सरस्वतींनी अनेक ग्रंथ लिहिले. तर हजारो वर्षांपासून ही परंपरा आपल्याकडे चालत आलेली आहे. आणि परंपरेने सगळेजण आपल्याला हेच सांगतायत की मी देह नाही आणि मी ब्रह्म आहे. आणि हे खरंच कसं आहे, हे खरंच असणं शक्य आहे. असं मी देह नाही हे असणं शक्य आहे, हे आपल्याला हळूहळू पटू लागतं. आतमध्ये ते हळूहळू उतरतं, आतमध्ये ते हळूहळू मुरतं, आणि त्याला म्हणतात इन्साईट. सुरुवातीला फक्त जे एक अर्धवट थोडंसं फजी अंडरस्टँडिंग होतं, ते आता इन्साईट म्हणजे फर्म व्हायला लागलं. आपल्याला हळूहळू ते खरंच कळायला लागलं, दिवसाच्या व्यवहारात ते आठवायला लागलं, त्याला म्हणतात इन्साईट. आणि ही साधना जेव्हा आपली परिपक्वतेकडे जाते, पूर्णतेकडे जाते, हळूहळू आपण जसे इव्हॉल्व होतो, क्रमविकास होतो, तेव्हा त्याला म्हणतात ग्रीप. की परोक्ष ज्ञानाची ग्रीप हा एक प्रकार आहे, की आता नुसती ओवी आपण वाचली की त्या ओवीचा शब्दार्थ नाही, तर त्याच्यामध्ये जो गर्भितार्थ आहे तो आपल्याला कळायला लागतो. त्याला म्हणतात परोक्ष ज्ञानाची ग्रीप. आमचं डॉक्टर काका म्हणतात की ती ओवी आपल्याशी बोलू लागते. जनरली आपण सुरुवातीच्या काळात जेव्हा नुसतं वाचन पारायण करतो, तेव्हा असं ओवीशी बोलायला वगैरे आपल्याकडे फुरसतच नसते. आपला एक एजेंडा असतो की 3 दिवसामध्ये पारायण कंप्लीट करायचं, आणि तो बरोबर देखील आहे. अशा प्रकारे आपण जेव्हा पारायण किंवा वाचन हे उपक्रम करतो, त्याच्यातून जिज्ञासा निर्माण व्हावी, ती जिज्ञासा ॲक्टिवेट व्हावी, हा मुख्य उपदेश असतो. एकदाच व्यवस्थित पारायण करावं, एकदाच प्रत्येक ग्रंथाचं व्यवस्थित वाचन करावं. ते करताना स्टार, म्हणजे काही काही आता व्हॉट्सॲपमधले जे महत्त्वाचे मेसेजेस त्याला आपण स्टार करून ठेवतो की ते डिलीट होत नाहीत, ते आपण परत परत वाचू शकतो. तसं दासबोधामध्ये वाचताना स्टार करून ठेवाव्यात की या महत्त्वाच्या ओव्या आहेत, याच्यावरती परत चिंतन झालं पाहिजे. दासबोधामध्ये समास आहे की ज्याच्यामध्ये गर्भामधली दुःख सांगितली आहेत. आता गर्भामधली जी दुःख आहेत ती एकदा वाचून समजण्यासारखी आहेत, ती 10 वेळेस पारायण केल्याने काही गर्भामधली दुःख बदलणार नाहीत. त्यामुळे अशा समासांचं परत परत वाचन किंवा पारायण करण्यापेक्षा ज्या नेमक्या महत्त्वाच्या मुद्द्याच्या ओव्या आहेत त्यांना स्टार करून ठेवावं, मार्क करून ठेवावं. आपला स्वतःचा एक छोटासा अभ्यासाचा, चिंतनाचा छोटासा दासबोध तयार करावा आणि त्याच्यावर वारंवार चिंतन करावं. हे जेव्हा आपण करत जाऊ, हळूहळू त्या ओव्यांना परत परत वाचन चिंतन केलं की ती ओवी आपल्याशी बोलू लागते, आणि त्या ओवीच्या मधला जो गर्भितार्थ आहे तो हळूहळू आपल्याला उकलतो. जर शास्त्राने सांगितली तशी, योग्य पद्धतीने सद्गुरूंनी सांगितली तशी साधना केली की ती ओवी आपल्याशी बोलू लागते. आणि इथे जे म्हणतात की परी बोलता बोलता अनुभवा येते, की परोक्ष ज्ञान, परोक्ष ज्ञानाचं फील, इन्साईट, ग्रीप, एकीकडे सद्गुरूंनी सांगितलेली साधना, हे सगळं हँड इन हँड बरोबर जेव्हा जातं, तेव्हा ते ब्रह्मतत्व हळूहळू आपल्या अनुभवात येतं. आणि पुढची जी गोष्ट आहे ती अत्यंत मार्मिक आहे. समर्थ म्हणतात अनुभव सोडिता, अनुभव सोडिता ते आपणची होईजे. म्हणजे तो अनुभव आला ही देखील भावना जेव्हा गळून पडते, तेव्हा आपण प्रत्यक्ष ब्रह्मरूप झालेलो असतो. ब्रह्माचा आपल्याला अपरोक्ष अनुभव आलेला असतो. मागे आपण विचार केला होता बघा 4 देहांचा, की स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह आणि महाकारण देह. स्थूल, सूक्ष्म, कारण या 3ही देहांचा जेव्हा काही क्षणांपुरता ध्यानाच्या प्रक्रियेमध्ये निराश होतो, महाकारण देहामध्ये केवळ मी ब्रह्म आहे एवढी एकच वृत्ती शिल्लक राहते. ती वृत्तीमध्ये जेव्हा अहम 6 मध्ये विलीन होतो आणि मला अनुभव आला,
सुरुवातीच्या काळामध्ये असं वाटतं की मी ब्रह्म आहे असा अनुभव आला. मला अनुभव आला असं जोपर्यंत मला वाटतं तोपर्यंत तो जाणीवेचाच प्रांत आहे, तोपर्यंत तो मायेचाच प्रांत आहे. आणि मला अनुभव आला याच्यामध्ये त्रिपुटी आहे. कुठली त्रिपुटी आहे की अनुभव घेणारा मी, ज्याचा अनुभव घ्यायचा ते तत्व, आणि प्रत्यक्ष अनुभव येण्याची प्रक्रिया. ही त्रिपुटीचा अजून पूर्णपणे लय झालेला नाही. आणि ह्या त्रिपुटीचा जेव्हा लय होतो, अनुभव सोडिता, म्हणजे मी ब्रह्म आहे ह्या अनुभवाला सुद्धा जेव्हा आपण सोडून देतो, या भावनेला, या धारणेला सुद्धा आपण जेव्हा सोडून देतो, तेव्हा ते आपणची होई जे, ते मीच होतो. म्हणजे मी आणि तो, अहम आणि सहा पूर्णपणे एकरूप झाले. अहम सहामध्ये पूर्णपणे विलीन झाला. सहाची देखील जी एक विशेषत्वाने जाणीव होती ती गेली आणि केवळ ब्रह्म उरलं. असा जो त्रिपुटीचा लय झाल्याची जी अवस्था आहे ती अत्यंत, ज्याला उन्मनी म्हणले समर्थांनी आधी, की चारही देहांचा निराश झालेला अशी जी उन्मनी अवस्था आहे, तिथे सर्वाधिक आनंद आहे. तिथे आनंदाचा भोग नाही, तर तिथे आपण स्वतः आनंदरूपच होऊन राहिलेलो असतो. अशी ही जी अंतिम स्थिती आहे. आणि बघा, फार मोठं आपल्याला ध्यान आणि परब्रह्म एवढ्या मोठ्या स्तरावर जाऊन विचार करायची गरज नाही. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये देखील आपल्याला जेव्हा एखाद्या गोष्टीचा उपभोग घ्यायचा असतो, एखाद्या गोष्टीचा आनंद घ्यायचा असतो, जेव्हा आपण त्याच्याशी एकरूप होतो आणि काही वेळापुरतं स्वतःला विसरतो, तेव्हा त्या गोष्टीचा आपल्याला खरा उपभोग घेता येतो, खरा आनंद घेता येतो. बऱ्याच वर्षांपूर्वीची गोष्ट आहे की आम्ही एका म्युझिक कॉन्सर्टला गेलो होतो. आम्हाला शास्त्रीय संगीत ऐकायची आवड होती खूप आधी, अजूनही आहे, पण आता कमी झालं ते सगळं. पूर्वी आम्ही एक शास्त्रीय संगीताची कॉन्सर्ट ऐकायला गेलो. पंडित शिवकुमार शर्मा प्रसिद्ध आहेत, आपण सगळ्यांनी नाव ऐकलं असेल की ते संतूर वादक आहेत, संतूरचे प्रख्यात पंडित आहेत. तर पंडित शिवकुमार शर्मा यांची त्यांची संतूरचीच फक्त कॉन्सर्ट होती, ती आम्ही ऐकायला गेलो होतो. आणि मोठं 700-800 लोकांचं ऑडिटोरियम होतं, गच्च भरलेलं होतं. आणि जेव्हा ते संतूर वाजवत होते तेव्हा पिनड्रॉप सायलेन्स होता आणि अतिशय धीरगंभीर सुंदर अंतर्मुख करणारं संगीत ते वाजवत होते. आणि एक ते राग वाजवायचे, थोडंफार एक्सप्लेन करायचे, टाळ्या वाजवायचे, आणि सगळं छान ते एक वातावरण निर्मिती झाली होती. या कॉन्सर्टमध्ये शेवटी एक अशी वेळ आली आणि त्या वेळेमध्ये असे काही मिनिट होते, असे काही क्षण होते की स्टेजवरती ते वाजवत असताना, ऐकताना आम्हाला असा फील आला की ते अशा एका झोनमध्ये जाऊन वाजवत होते. वाजवताना ते एक अशी, ज्याला आपण म्हणतो तंद्री लागली, किंवा तंद्री लागते बघा एखादी, आपण अत्यंत एकरूप झालो की ते त्या संतूरशी, त्या वादनाशी, त्या संगीताशी इतके एकरूप झाले होते की काही वेळापुरता जणू काही त्यांना त्या ऑडिटोरियमचा आणि आपल्याकडे 700 लोक बघत आहेत या पूर्ण भावनेचा त्यांना जणू काही विसर पडला. अशा प्रकारे पूर्ण तंद्री लागलेल्या अवस्थेत ते संतूर काही काळ वाजवत होते. आणि ती जी अत्युच्च अवस्था होती त्यांची, तेव्हा त्या संतूरचा सगळ्यात जास्त आनंद ऑडियन्स म्हणून आम्ही उपभोगला, की ते त्या संतूरशी आणि त्या संगीताशी एकरूप झाले आणि आम्हालाही त्यांनी स्वतःशी पूर्णपणे एकरूप करून घेतलं. असा जो तो काही ते क्षण होते, असे जे ते काही मिनिट होते, तेव्हा त्या संगीताचा सगळ्यात आनंद आम्हाला उपभोगता आला. का? कारण की त्या क्षणाला जो तो वाजवणारा होता तेव्हा तो अजिबात कॉन्शियस नव्हता की मी वाजवतोय आणि 700 लोक मला बघतायत आणि मला ते ॲप्रिशिएट करतायत का नाही करतायत. इंग्लिशमध्ये एक म्हण आहे की डान्स ॲज इफ नो वन इज वॉचिंग. अशा प्रकारे नृत्य करा की जणू काही कोणीच तुम्हाला बघत नाही आहेत. इतकं त्या नृत्याशी, कलेशी एकरूप होऊन नृत्य करा. दैनंदिन जीवनामध्ये अजून एक उदाहरण आहे बघा, की आमचे सद्गुरू देतात नेहमी, आणि आपल्या परिचयाचं आहे की कोणीही, आपण अनेक ठिकाणी पर्यटनस्थळी जातो. पर्यटनस्थळी गेल्यावरती काय होतं, अंदमानला आम्ही गेलो होतो. तर अंदमानला तिथे खूप छान सूर्यास्त दिसतो. मग सूर्यास्त दिसताना तो छान बीच होता, फारशी लोकही नव्हती. समुद्रावरती त्याचे रंग आलेले होते, सुंदर सगळे रंग. आणि मग समुद्रावरती तो सनसेट बघताना आणि समुद्राचं त्या लाटांचं छान धीरगंभीर आवाज ऐकताना आपल्याला काय खुमखुमी असते की आता माझा फोटो काढ. मी माझ्या पतींना म्हणत होते की हवा तर जरा माझा फोटो काढा. मग माझ्या मुलाचा काढा फोटो. मग तो सूर्यमध्ये, एकीकडे माझा मुलगा, एकीकडे मी, मग आम्ही असे हात धरलेले आहेत, मग आम्ही सूर्याकडे बघतोय. मग मध्येच की नाही तुझ्या चेहऱ्यावरती प्रकाश येत नाही, उजवीकडे बघ, डावीकडे बघ, असं म्हणता म्हणता तो सूर्याचा प्रत्यक्ष सूर्यास्त होऊन देखील जातो. आणि सूर्याच्या अस्तामध्ये माझं सगळं लक्ष असतं फोटोमध्ये.
आणि त्यामुळे सूर्याच्या अस्ताचा जो प्रत्यक्ष आनंद आहे तो मला कधीच उपभोगायला मिळत नाही, कारण की सूर्यास्त बघतानाची मी तिथे जागी असते आणि जोपर्यंत मी जागी आहे तोपर्यंत सूर्यास्ताचा पूर्ण अनुभव घेता येत नाही. सूर्यास्ताचा सगळ्यात अधिक अनुभव केव्हा येतो की कॅमेरा, फोन, मेसेजेस, लोक या सगळ्यांना जर आपण 2 क्षण विसरू शकलो आणि 2 क्षणापुरतं त्या सूर्यास्तामध्ये स्वतःला पूर्णपणे हरवू शकलो आपण, त्या सूर्यास्ताचा पूर्ण आपल्याला आनंद मिळतो. 2 क्षण त्या समुद्राच्या आवाजांमध्ये जर आपण स्वतःला हरवलं, सूर्यामध्ये स्वतःला हरवलं, तिथला मी हरवला, तर त्या सूर्यास्ताचा परिपूर्ण आनंद आपल्याला मिळतो. आणि दैनंदिन जीवनामध्ये जे आहे तेच आपल्या पारमार्थिक जीवनामध्ये देखील आहे की नाम घेतानाचा मी नाम घेणारा असा जोपर्यंत शिल्लक आहे तोपर्यंत अजून आपलं काम झालेलं नाही. नाम घेणारा नामाच्या माध्यमातून जेव्हा नामीशी म्हणजे ज्याचं आपण नाम घेतो त्याच्याशी एकरूप होतो तेव्हा त्याला खरा आनंद मिळतो. आनंद मिळत नाही तर तो आनंद रूपच होतो. नामदेव महाराजांचं आहे बघा, प्रसिद्ध पद आहे. पद आठवतंय का सगळ्यांना? तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल, देव विठ्ठल, देवपूजा विठ्ठल. देवपूजा आपण जेव्हा करतो तेव्हा आपण कायम तो तिथे देव असतात पाण्यात ठेवलेले आणि आपण काहीतरी फूल वगैरे वाहत असतो. मग फूल वाहताना मधूनच फोन येतो. आपल्या अत्यंत प्रिय माझा पुतणे आहे, माझी बाची आहे, माझा कोणीतरी नातू आहे, परदेशात राहणार आहे स्पेशल असेल तर ते देव पाण्यात बिचारे तसेच राहतात. त्यांना पाण्यात ठेवून आपण फोनवर बोलत बसतो. अशी आपली देवपूजा. आणि इकडे नामदेव महाराज काय म्हणतात की देव विठ्ठल, देवपूजा विठ्ठल, तीर्थ विठ्ठल, माता विठ्ठल, पिता विठ्ठल, सगळं काही विठ्ठल आहे. जोपर्यंत देव वेगळा आणि मी वेगळी या भावनेतून पूजा करतो तो सगळी माईकातला प्रांत आहे. ती अवश्य करावी. ती पूजा करू नये असं इथे सांगणं चालू नाही आहे, परंतु पूजा करता करता जो पूजा करतो तो ज्याच्याशी पूजा करतो, ज्याची आपण पूजा करतो त्याच्याशी एकरूप झाला पाहिजे. आणि एकरूप झाला उपासनेचे शेवटी देवा भक्ता अखंड भेटी. देवाची आणि भक्ताची अखंड भेट झाली तर त्या उपासनेमध्ये तथ्य आहे. देव वेगळा आणि भक्त वेगळा राहिला तर मग चालूच आहे आपलं. वर्षानुवर्षापासून आपण जे काही करतोय ते करतोच आहे, पण अजूनही देव वेगळा आणि मी वेगळा, तो विठ्ठल तिथे आणि मी इथे पंढरीमध्ये, असंच मला वाटतं. मग तीर्थ विठ्ठल, ती नदी देखील विठ्ठल आहे, ते पाणी देखील विठ्ठल आहे, मी देखील विठ्ठल आहे, ती मूर्ती देखील विठ्ठल आहे आणि फुलं देखील विठ्ठल आहे, फूल वाहण्याची प्रक्रिया देखील विठ्ठल आहे. असं पूर्ण ऐक्याची जेव्हा अनुभूती येते, मी माझ्यातला पूर्णपणे जेव्हा गळून पडतो तेव्हा ती जी आहे ती अंतिम अनुभूती आहे, अंतिम स्थिती आहे. समर्थ म्हणतात की अनुभव सोडिता ते आपणची होईजे, असं 17व्या ओवीत म्हणतात. आणि पुढे 18व्या ओवीत म्हणतात की मायारूप मूळ तयाचे, शोधी न म्हणता समाधान कैचे, मज लाभ झाला या सुखाचे मूळ तुटे. हीच संकल्पना पुढे सांगणं चालू आहे की समर्थ म्हणतात की त्याचं जे मायारूप मूळ आहे त्याचं म्हणजे कशाचं? अनुभवाचं. मला अनुभव आला असं जोपर्यंत वाटतं त्याचं मूळ मायेमध्ये आहे. शोधी न म्हणता समाधान कैचे, की अजून मी अनुभव घेतो, मी अनुभव घेते, मी ब्रह्म आहे असा मला अनुभव आला असं जोपर्यंत मला वाटतं तोपर्यंत मी मायेच्याच प्रांतामध्ये आहे. आणि मायेच्या, द्वैताच्या, त्रिपुटीच्या प्रांतात राहून जोपर्यंत आपण ब्रह्माला बघण्याचा प्रयत्न करतो तोपर्यंत समाधान कैचे, तुला समाधान कसं मिळेल असं समर्थ म्हणतात. आणि पुढे म्हणतात की मज लाभ झाला या सुखाचे मूळ तुटे, की मला अनुभव आला, मला ब्रह्माचा लाभ झाला, मला स्वरूपाची प्राप्ती झाली, या सुखाचे देखील मूळ तुटे. महाकारण देहामध्ये जेव्हा साधक असतो आणि मी ब्रह्म आहे ही जी शेवटची अवस्था आहे, या शेवटच्या अवस्थेमधलं जे सुख आहे ते तरीही मायेच्या प्रांतातलं सुख आहे, त्रिपुटीच्या प्रांतातलं सुख आहे, ते सापेक्ष सुख आहे, ते अंतिम सुख नाही. मग मी जेव्हा पूर्णपणे ब्रह्मरूप होतो तेव्हा त्या मायेचं देखील मूळ तुटतं, तो मायेचा जाणीवेचा प्रांत पूर्णपणे मागे पडतो. आणि तो जो साधक आहे, तो जो नामी आहे, तो जो नाम घेणारा साधक आहे तो नामीशी एकरूप होतो, ध्याता ध्येयाशी एकरूप होतो, जाणीवेचा प्रांत पूर्णपणे मागे पडतो. आणि म्हणून मज लाभ झाला, मला काहीतरी मिळालं, मला काहीतरी प्राप्त झालं, ही देखील जाणीव तिथे शेवटच्या त्या स्तरावर, अंतिम स्तरावर गळून पडते. आणि ती गळून पडली की आपलं काम झालं. आणि ती जोपर्यंत गळून पडत नाही,
असं आहे की मला ब्रह्माचा अनुभव आला असं जोपर्यंत मला वाटतं तोपर्यंत तो मला आलेला नाही असं आपलं उपनिषद सांगतं. केनोपनिषदामध्ये तशी श्रुती आहे की मला अनुभव आला असं मला वाटतं तोपर्यंत तो मला आलेला नाही. ज्याला अनुभव आला असं ज्याला वाटतं त्याला तो आलेला नाही, आणि मला आलेला नाही असं ज्याला वाटतं त्याला तो आलेला आहे. अशी परत थोडीशी कोड्याची भाषा आहे, परंतु इथे हेच आहे मुख्य की त्रिपुटीचा लय होणं अपेक्षित आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात की अहम ब्रह्मास्मी हा गाथा 19वी ओवी, आला देहबुद्धीची या माथा, देहबुद्धीने परमार्था कानकोंडे होईजे. अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे हा गाथा. गाथा शब्दाचा अर्थ आहे इथे अभिमान, की शेवटच्या त्या देहामध्ये पहिल्या 3ही देहांचा निराश झाल्यावरती जोपर्यंत मी ब्रह्म आहे मी ब्रह्म आहे असं आपण द्वैताच्या प्रांतात आहोत, किंवा मी ब्रह्म आहे हा अभिमान जोपर्यंत आपण धरून ठेवलेला आहे तोपर्यंत आला देहबुद्धीची या माथा, तोपर्यंत सूक्ष्मातिसूक्ष्म का होईना पण देह तादात्म्य अजून शिल्लक आहे. बघा, स्थूल देहाशी तादात्म्य गेलं, सूक्ष्म देहाशी तादात्म्य गेलं, कारण देहाशी तादात्म्य गेलं, परंतु महाकारण देहाशी जे तादात्म्य आहे मी ब्रह्म आहे ते अजून शिल्लक आहे. हा गाथा आला देहबुद्धीची या माथा, आणि देहबुद्धीने परमार्था कानकोंडे होईजे. ही सूक्ष्मातिसूक्ष्म देहबुद्धी देह तादात्म्य जोपर्यंत आहे तोपर्यंत आपला परमार्थ कानकोंडा आहे. कानकोंडा म्हणजे न्यून आहे, अजून तो पूर्ण झालेला नाही, त्या मोक्षाची प्राप्ती अजून पूर्ण झालेली नाही, आणि म्हणून त्या चौथ्या देखील देहाचा निराश होणं अपेक्षित आहे. मी ब्रह्म आहे या जाणीवेचा देखील निराश होणं अपेक्षित आहे. म्हणून समर्थ म्हणतात की देहबुद्धीने परमार्था कानकोंडे होईजे, या 4ही देहांचा निराश होणं अपेक्षित आहे. आणि पुढची जी ओवी आहे 20वी ओवी ती आपण पुढच्या सत्रामध्ये बघू. आज 10 मिनिट राहिलेले आहेत. आपल्याला सुरुवातीला काही प्रश्न असतील तर ते विचारा, आणि प्रश्न विचारण्याच्या आधी एक मला छोटीशी अनाऊन्समेंट करायची आहे. ती अनाऊन्समेंट आपण सगळ्यांनी ऐकून घ्यावी, आणि नंतर त्या अनाऊन्समेंटच्या संदर्भात अथवा या आपलं जे आता निरूपण झालं त्या संदर्भात काही प्रश्न असतील तर आपण विचारू शकता. अनाऊन्समेंट मला अशी करायची की आज तारीख 11 फेब्रुवारी आहे, आणि 11 मार्चच्या सुमारास मी आपल्यापैकी काही लोकांशी इन पर्सन वैयक्तिक स्तरावर बोलले होते. आज मला क्लासमध्ये हे ऑफिशियली सांगायचं आहे की पुढच्या महिन्यामध्ये 11, 12 आणि 13 11, 12, 13 मार्च शुक्रवार, शनिवार, रविवार असे 3 दिवस कोल्हापूरमध्ये, जिथे आमचे सद्गुरू राहतात कोल्हापूरमध्ये मुरगुडमध्ये, तिथे शिवगड नावाची एक जागा आहे, तीर्थक्षेत्रासारखीच जागा आहे, आणि तिथे राहण्या खाण्याची व्यवस्थित सोय आहे. दर महिन्यात तिथे अभ्यासवर्ग होतात. आणि तर आपला हा जो हैदराबाद आणि पुणे आणि इतर ठिकाणचा अभ्यासवर्ग आहे, मुंबई वगैरे, तर आपल्यापैकी जे साधक वर्ग इच्छुक आहेत, ज्यांना सद्गुरूंची, डॉक्टर काकांची ज्यांना भेट घ्यायची आहे, त्या भेट घेण्याच्या दृष्टीने आणि तिथे एक छोटासा अभ्यासवर्ग करण्याच्या दृष्टीने 11, 12, 13 मार्च असं आपण कोल्हापूर मुरगुड इथे भेटण्याचा विचार करत आहोत. आणि आपल्यापैकी ज्यांना मुरगुडला तिथे शिवगडला येण्याची इच्छा आहे, राहण्याची अत्यंत व्यवस्थित हायजेनिक सुंदर सोय आहे तिथे. राहण्यासाठी तिथे कुठलंही शुल्क आकारलं जात नाही, परंतु आपण आपल्या इच्छेने, जसं कुठल्याही तीर्थक्षेत्री असतं तसं आपण आपल्या इच्छेने देणगी देऊ शकतो. सद्गुरूंचं आमच्या घर हे तिथेच बाजूला आहे, त्यामुळे घरून तिथे येऊन ते भेटतात. आणि आपला हा जो अभ्यासवर्ग चालू आहे, हे जे आपलं ज्ञानदानाचं सत्र चालू आहे, हे केवळ त्यांच्या कृपेने, त्यांच्या आशीर्वादाने, त्यांच्या बळाने आणि त्यांच्या अधिष्ठानावरती चालू आहे. त्यांनी हे ज्ञान पोचवलं आणि हे ज्ञान पुढे देण्याची एक प्रेरणा दिली, म्हणून आपला हा सगळा इथे प्रकल्प चालू आहे. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करायला आणि त्यांना भेटायला आपल्यापैकी जेवढ्या लोकांनी शक्य असेल त्या लोकांनी यावं, त्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी, आणि पुढील साधनेच्या दृष्टीने काही मार्गदर्शन हवं असेल ते देखील त्यांना विचारावं, अशी माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे. या अभ्यासवर्गाच्या संदर्भात जे काही पुढचं प्लॅनिंग आहे ते केलं जाईल या पुढच्या 2-3 आठवड्यांमध्ये. परंतु आपल्यापैकी ज्या ज्या लोकांना येण्याची इच्छा आहे त्यांनी मला अथवा माझे पती प्रमोद वाळवेकर यांना संपर्क करा. ग्रुपवरती मेसेज टाका अथवा मला प्रायव्हेट मेसेज टाका, आणि मग ज्या कुठल्या गावी आपण आहात तिथून तिथे नेमकं केव्हा पोचायचं, तिथे पोचल्यावरती कशी सगळी सोय आहे, ती सगळी माहिती मी आपल्याला देईन. ही अनाऊन्समेंट मला करायची होती. 11, 12, 13 मार्च अजून 1 महिना आहे, आणि 1 महिन्यात कोविडचं देखील ऑलरेडी सगळं कमी झालेलं आहे प्रमाण, 1 महिन्यात अजून कमी होईल. आणि आपण सगळ्यांनी तिथे प्रत्यक्षात आपल्याला एकमेकांनाही भेटायला मिळेल,
आणि आपल्याला तिथे आमच्या सद्गुरूंनाही भेटता येईल अशी माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे. तर या संदर्भात अथवा आपलं आजचं हे जे काही सत्र झालं या संदर्भात जर आपल्याला प्रश्न असतील तर आपण आता विचारू शकता.